दुर्घटना वायनाडची 250हून लोक मृत्युमुखी आणि बचाव कार्यात अनेक अडचणीत होत्या। याच अडचणीवर मात करण्यासाठी बांधलेल्या पुलामुळे एका लष्करी अधिकाऱ्याची सध्या मोठी चर्चा होते। नेमकी चुरालमल्ला आणि मुंदाकाई या दोन गावांना जोडणारा पूल पावसानं वाहून गेला आणि तात्पुरत्या स्वरूपाचा लोखंडी पूल मात्र लष्कराचे अधिकारी सीता शेळके यांच्या नेतृत्वात विक्रमी वेळेत अवघ्या 31 तासात पूल तयार केला। अशा मात्र त्या सीता शेळकेंची मात्र नेमकं कशा प्रकारे नेमकं त्यांनी तिथं खऱ्या अर्थाने मदत कार्य केलं। केरळच्या वायनाडमध्ये 30 जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसानं होत्याचं नव्हतं करून टाकलं। दरड कोसळून अनेकांचे घर कुटुंब ढेगाऱ्याखाली दबले गेले। निसर्गाच्या कोपामुळे चुरालमल्ला, मेपडी आणि मुंदाकाईमध्ये नागरिक प्रचंड धक्क्यात होते। तशा स्थितीत ते अनेक तास प्रियजनांना शोधत होते। दुर्घटनेतील मृतांचा आकडा 215 वर गेला असून 250हून अधिक लोक अद्याप बेपत्ता असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। मृतांची संख्या वाढण्याची भीती बचाव पथक अजूनही बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहे। चुरालमल्ला, मुंदाकाई आणि मेपडी गाव वायनाड जिल्ह्यात या ठिकाणी डोंगर रांगातून निघणारा प्राण्याचा प्रवाह चुरालमल्लामधून पुढे सरकत विरुंची पुला नदीला जाऊन मिळतो। 30 जुलै आणि त्यापूर्वी काही दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ आणि त्यानंतर नदीनं 30 तारखेला मुंदाकाई गावच गिळंकृत केलं। याच गावाला सर्वात अधिक भूस्खलनाचा फटका बसला। या सर्वांचं तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आलं, पण मदत कार्यात एक मोठा अडथळा निर्माण झाला होता। तो म्हणजे चुरालमल्ला मुंदाकाई दरम्यान असलेला पूल पावसात वाहून गेला। पूलच नसल्यामुळे मदत कार्यासाठी लागणारे उपकरण, साहित्य आणि मदत साहित्य नेणे शक्य होत नव्हतं। त्यामुळे या ठिकाणी तातडीने एक पूल उभारणं गरजेचं होतं। तातडीची गरज असल्याने अखेर लष्कराच्या जवानांनी या ठिकाणी बेलीब्रुज तात्पुरता लोखंडी पूल उभारला। हा पूल तयार झाल्यानंतर रुग्णवाहिकेसह इतर उपकरणं आणि वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहोचणं शक्य झालं आणि बचाव करायला गती मिळाली। या पुलाच्या उभारणीची जबाबदारी असलेली तुकडीचं नेतृत्व करत होत्या मराठी लष्करी अधिकारी मेजर सीता शेळके। नेमकं कोण आहे त्या मूळच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील गाडील गावच्या असलेल्या सीता शेळके या लष्करात दाखल झाल्या। चेन्नई ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी मधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं। अकादमी ही भारतीय सैन्याची प्रशिक्षण संस्था आहे। शॉर्ट सर्व्हिस कमिशन साठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते। मेजर सीता शेळके बेंगळुरूमधील लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी गटातील 70 स्वदेशी संघातील एकमेव महिला अधिकारी आहे। त्यांच्या देखरेखीत सैन्य दलाच्या पथकाद्वारे बेलीब्रिजचं बांधकाम 31 तासांच्या अथक प्रयत्नाने विक्रमी वेळेत पूर्ण झालं। दरम्यान नवीन बांधलेल्या पुलावर उभा असतानाचा फोटो मात्र मेजर शेळकेंचा शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांचं नाव चर्चेत आलं। सीता शेळके खऱ्या अर्थाने अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गाडील गाव आहे। सध्या त्यांचे आई वडील टाकळी ढकेश्वर या गावात राहतात। सीता यांचे वडील अशोक शेळके तालुक्यातील नामवंत वकील आणि सीता या आणि अजून 3 बहिणी मात्र या आहेत। खऱ्या अर्थाने या ब्रिजचं बांधकाम 31 जुलैच्या रात्री सुरू करण्यात आलं आणि 1 ऑगस्टला संध्याकाळी 5 पर्यंत हा ब्रिज तयार झाला। एकूण स्टील पिलर वापरून बांधलेला पूल सिंगल पिलरच्या आधारे उभा करण्यात आला आहे। खऱ्या अर्थाने त्यांचं कार्य खऱ्या अर्थाने मी या ग्रुपमध्ये एक महिला अधिकारी असं म्हणण्यापेक्षा मी एक भारतीय जवान असून भारतीय सैन्य दलाची प्रतिनिधी आहे असं मात्र खऱ्या अर्थाने म्हटलं आहे। खऱ्या अर्थाने त्यांचं असं म्हणे मोहिमेचा भाग होता आलं याचा मला अभिमान, याचं श्रेय मी माझ्या वरिष्ठांना देते आणि माझ्या सहकार्यांना देते। खऱ्या अर्थाने अनेकाकडून मात्र कौतुकाची थाप मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीवरती पडली। 24 तासांमध्ये ब्रिज बांधून युद्ध पातळीवरच्या कार्य सुरू केलं। अविश्वसनीय आहे अशा प्रकारे मात्र सर्व स्तरामधून मात्र कौतुकाचा वर्षा मात्र सीता शेळकेंवरती होतोय। अशा